1 जुलैपासून देशात 25 नियम लागू, मागच्या 10 वर्षातील सर्वात मोठे बदल. 1 जुलैपासून देशात 25 नियम लागू होणार, मागच्या 10 वर्षातील सर्वात मोठे बदल. जून महिन्यापासून संपूर्ण देशात लागू होणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या नियमाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. 25 महत्त्वाचे नियम आहे जे तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला मोठा दंड भोगणार आहे. जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाचा आणि एक दुःखाचा नियम आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी 1 जुलैपासून एक महत्त्वाचा नियम लागू होणार आहे. त्यामुळे महिलांचे 1,500 रुपये बंद होऊन जातील. तसेच तुम्ही सरकारी नोकरदार असाल किंवा खाजगी कंपन्यांमध्ये कुठे कामाला जात असाल तर त्यांचे लोकांचे पगार संदर्भात एक महत्त्वाचा नियम आता बदलणार आहे. याबाबत जे लोक पेन्शन घेत आहे लोकांचे पेन्शन संदर्भात देखील महत्त्वाचा निर्णय आहे. आता यात ज्या लोकांचे खाते उघडलेले असेल, मग कोणत्याही खात्यात असो, पोस्ट ऑफिसमध्ये असो, त्या सगळ्या बँक खातेधारकांसाठी नवीन नियम लागू झालेला आहे. आता तो नियम सगळ्यात भयानक असून तो नियम जर पाळला नाही तर थेट 10,000 रुपयांचा दंड खात्यातून कापून घेतला जाईल. एवढेच नाही तर तुमच्या खात्याचे बँक खात्यातून पैसे काढता येणार नाही. दर महिन्याला 1 तारखेला काही ना काही बदल होत राहतात. असं वाटत आहे की यापुढचं एक विशेष लक्ष आहे. लक्षात घ्या, अमेरिका इराणमधलं युद्ध अनेक दिवस चालू होतं. युद्ध आता थांबलेलं आहे. या काळात भारतात सगळ्यात मोठे नुकसान झालेलं असून आता त्याची नुकसान भरपाई करण्यासाठी काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहे. यावेळी हे नियम तुम्ही जाणून घ्या. हे घेतले नाही तर तुम्हाला मोठ्या अडचणीत त्या ठिकाणी येऊ शकतात. त्यामुळे 10 वर्षात सर्वात मोठे बदल आता 1 जुलैपासून लागू होणार आहे. 1 जुलैपासून देशात 25 मोठे बदल होणार आहे. बँकिंग क्षेत्रात पिवळे व केशरी रेशन कार्ड याबद्दल काही करण्यात आलेले आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती आणि पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, EPS पेन्शनधारक, राज्य सरकारची पेन्शन, नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, लाडक्या बहीण असाल तर जे जिओ सिम कार्ड वापरत असाल तर त्या संदर्भात सुद्धा एक नवीन नियम बदलला आहे. पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तुमच्या घरामध्ये जर असेल, यामध्ये सुद्धा महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. सर्व काही बदल 1 जुलै 2026 पासून संपूर्ण देशात लागू होणार आहे. या संदर्भात हा बदल सर्वसामान्यांच्या खिशाला आता धड बसवणार आहे. सर्वच नियमामध्ये सर्वात मोठे बदल आता राज्यभरामध्ये लागू होणार आहे. पहिला बदल रेशन कार्ड धारकासाठी मोठा निर्णय. रेशन कार्डवर मिळणारा गहू आणि तांदूळ आता थेट टेम्पोद्वारे तुमच्या घरापर्यंत मोफत आणून दिला जाणार असल्याची चर्चा आहे. पण लक्षात घ्या, निर्णय पूर्णपणे लागू होण्यासाठी तुम्हाला काही 38 दिवसात एक महत्त्वाचा अर्ज पास करावा लागेल. दुसरा बदल, गॅस सिलेंडरचे नवीन नियम. सरकारने डिजिटल ट्रॅकिंग सुरू केलेली आहे. आता तुम्हाला तुमचा चालू मोबाईल नंबर गॅस कंपनीकडे रजिस्टर करावा लागेल. तुम्ही गॅस सिलेंडर बुक करताना घरपोच येणाऱ्या गाडीचे थेट लाईव्ह लोकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसेल. तिसरा बदल, घरगुती लाईट बिलात मोठी सूट. महावितरणाच्या माध्यमातून घरगुती वीज बिलावर तब्बल 10% सूट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा ऐतिहासिक निर्णय 1 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू होऊ शकते. चौथा बदल आहे पॅन कार्ड आणि रेशन कार्ड बँक खात्यात तातडीने चेतावणी. सायबर चोरांची पॅन कार्ड नंबरचा वापर करून बँक खाते डल्ला मारण्यास सुरुवात केलेली आहे. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. पॅन कार्ड, बँक डिटेल अनोळखी व्यक्तीला देऊ नका. पाचवा बदल आहे जिओ रिचार्जचे प्लॅन आणि ज्येष्ठ नागरिकांना दुहेरी फायदा. जिओ सुद्धा पुढील महिन्यापासून आपले रिचार्ज प्लॅन स्वस्त करण्याच्या तयारीत आहे. तसेच 60 वर्षावरील नागरिकांचा मोफत एसटी प्रवास आणि आरोग्याचे संपूर्ण खर्च सरकारमार्फत देण्यात जुलै महिन्यात मोठा बदल होण्याची दाट शक्यता आहे. 6वा बदल, पेन्शन वाढ आणि लाडक्या बहिणीसाठी 0% व्याजदरावर कर्ज. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार आता 0% व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबद्दल मोठी बातमी समोर आलेली आहे. हे नियम तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे, म्हणून सर्वात जास्त या नियमाकडे लक्ष द्या. 1 जुलैपासून या नियमात बदल होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.